नमस्कार. आजची रेसिपी आहे झणझणीत सुकं मटण. त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. त्याला हळद आणि मीठ लावायचं आहे आणि 15 मिनिट मॅग्नेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इथे कुकरमध्ये तेल टाकायचं आहे, ठेचलेलं आलं लसूण टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण मॅग्नेट करून घेतलेलं मटण टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून लो मीडियम फ्लेमवरती त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपलं मटण छान शिजलं आहे. आता आपण मटणातील पीस साईडला डिशमध्ये काढून घेऊ. इथे मी मटणातील सर्व पीस डिशमध्ये काढून घेतले आहे. आता आपण सुकं मटण बनवून घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर हळद, गरम मसाला, मटण मसाला, लाल तिखट, मीठ टाकायचं आहे आणि आपण साईडला काढून ठेवलेलं मटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून लो फ्लेमवरती 4-5 मिनिट मटण छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण मटण छान परतून घेतलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहे आपलं झणझणीत सुकं मटण. अशाच रेसिपींसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.